श्री गणेशाय नमः. जय जय जी भगवंता. पाळक हरी नरहरीचा सुता, नरहरी रूपा कंदर्पताता अवतारानंत मिरविशी. तरी आता पुढे ग्रंथ बोली बर्वे रसभरित मागले आहेत मचनात श्रीराज्यात पैग्याला. उपरी जालिंदराचा जन्म यज्ञकुंती उत्तमोत्तव, उपरी पश्चातापे करून परोदरी निघाला. तेथे प्रकुटिन्या ज्वाळामुखी, तो परमस्नेहाची नवाळी. अंकी घेऊन त्या काळी जन्मकथा सांगितली. आई इतकी कथा अक्षरती पूर्वद्यात संपली होती. आता पुढे अवधानाप्रती शनिवारती मिरवाय. अशोक महाराज द्विमर्दनी सकळ जन्माची कथा सांगुनी उपरी बोले कामना म्हणे कोणती बाळा ती सांगे. एरे म्हणजे महाराज कामना विहिरीत मन माझे आहे परी हितात गुज सकळ जानशी तू ताता. या नरध्याची झाली प्राप्ती तर सार्थक उपी माझ्या हाती. नाहीतरी आले तैसे जाती ऐसे न करी महाराजा. जैसा उदक कुंभ साचर येथे तुंबळ उसके जेथे तेथे परितात तयाचा विस्तार माहिते काही कमी म्हणा. तरी व्यर्थ जन्मने मरण किलो पाराचे भाते करुणे कि भाडा येत ग्रंथी रचून व्यर्थ शीन उष्यभाते. तरी आता ऐकतात ताता मिरवल्याशी पूर्ववार्ता तिने भोना माझी सत्ता चिरचित्वाच संपादी. लोक म्हणजे जालिंद्र झाला परी मेला नाही ऐकला ऐसे न करून त्याला जगमिरवा हे ताता. ऐसे ऐकून जळण मोळी तुकून डोली मान म्हणे बाळाचे धन्य ज्ञान वयाचा म्हणसे की म्हणे तोरे मग तोरे तो द्विमर्धुनी जालिंद्र स्कंदी भावनी अनुसूया नंदन स्थानी तोरे जाऊन पोचला. तव त्या महाराजातील अग्निशी पाहुणे झाला हर्ष. मग पुढे होऊन या वाहनास आलिंगे सुप्रेमी म्हणे महाराजा मग देवता तेजपुंजी देवी सविता कवन कामना वेदली चित्ता येथे आला असे महाराजा. मग आळशावरी ओघीला गंगोतकी चांग की शुदिता धेनू लागलो माग शोधिता धेनू लागुनी माग पयपान करीत होते. की तमाचे होता वेष्टन अर्क देवता आला होऊन की मृत्यूसमी पियुषी मान पियुषीजी करवी आग्रे. तेवी येथे झाले तर परी गंगा उगवली आशावरी मुंबईच्या निकट शेजारी वर्तुळापुढे. परी महाराजा द्विमर्दून हा कोणाचा आहे नंदन. एरी म्हणे पंचमन शिवदीचा हा असो की शिवदीचं कामोष्ठी श्रेष्ठ म्या दाईला हे बोलती स्पष्ट. परी जठरी रक्षीला होता वरिष्ठ आजपर्यंत महाराजा. मग बृहद्रव्याचे यज्ञकुंडात प्रकट केले या ते तस्मात महाराज तुमचा सुत तुझी आता संगोपी. तरी या ते अनुग्र देऊने जगी मिरवी सणात पंथी हा चिरंजीव असे शिवकामनी मृत्यू कदा न पाव. हा प्रमर्थ दशकर रेत वाहिले मुम जठरी त्यावरी जन्मला. तस्मात श्रेष्ठ उभय पक्षाला चिरंजीवाचा जैसा लाभल्या रस पियुषी. उपरी संजीवनी त्या साहित्यास मग ते निर्भय व्यवसायाचं यमापाशी मिरवेल. की धूत शर्करेची पडता मिठी नको कोण म्हणेल कटकटी. चंद्रारकाची झाली मिठी उजेड काय दिसना. तिवशी शिवकाव माझे चढ ऐके झाले श्रेष्ठ त्यात दोन नारायण संचार अंतरिक्ष संचला. याही उपरांत एक पारी परी मोजी विरल्या
स्वामी करी. मग मग ते महात्म्य कवनापरी जगा माझे काय वर्णावे. आधी सुवर्ण मेळा दादामी त्यावर सुगले हेमकर्णी. जडी तर नवरत्न सुधाळ गोदनी ते कोण येऊ लागेना. यादी सुगम मलयांगार मृद गद झाला असे त्यावर. त्यावर शृंगारून सुंदर कोण उटी घेईना. तस्मात झाल्या अशा गोष्टी वर्धदवी तव या जपोजेटी. मग जालिंदर तपपाटी पाटी कीर्ती सुरू मिळल्या. परी हे पाव की सर्व वचन वर्षितले झाले अमृतगण. त्याने दत्त चातक मन तुष्ट झाले शरीरे. मग म्हणे जी महाराजा पूर्वी आताचे काम तुझा तरी 12 वर्षी विजय ध्वजा मजपाशी ठेवी हा. अवश्य म्हणे ज्वाळामाळी अवश्य म्हणून ज्वाळामाळी म्हणे रक्षिणे आम्हा आपणाजवळी. तरी मध्ये देता हस्तमोळी वरद करवी मिरवावा. मग पुढे सुपात्रा त्रिनंदन अंकी घेऊन गेले जातं. सगळे काळात सांगून विकल्पात नुरवी तसे. पाहो कृपेची सदट नावाळी. वरदस्त स्पर्शितामळी कर्णी हो पिता मंत्रावळी. अज्ञान काजळी फिटे परिमंत्राक्षर अंबुदाकार. पूर्ण सच्चनता कर्णपात्र. मही पिके विचित्र ब्रह्मपणे मिळवली. तातची तात अनुपम चराचरादी स्थावर जंगम. एके रूपी सनातन ब्रह्मप्राप्त मिळवली. आयसे झाले सत्वर विचार. मग करून या दत्ताची नमस्कार. महाराज तो ऐश्वनर जदृश्य मिळवला. मग दत्तात्रय जालेंद्र विराजे पर्वत गिरीधर. मग प्रेमी अभ्यासी चमत्कार. दृश्य कळतील. मग सविगर जराची नित्य गमन करी म्हैसी. स्नान करून भारतीची विश्वेश्वराची निमित्ताची. तिथून भोजन पांचेश्वरी भिक्षा मागवी कोल्हापुरी. निद्रा जयाची मातापुरी. माहूरगड म्हणून तसे. असो ऐशी 12 वर्षात नाना घेत. परिणकरी बाळसमत. विद्या भांडार भरून या जालिंदराच्या जायचे पाहुण्या. घडी आल्हाद पावे मन. सकळ विधी रत्न टाळ्या घेऊन भूषणाते. वातारशी जलदाचे अग्निअस्त्र धुमास्त्र. वातारकर्षण कामास्त्र. पर्वतास्त्र निवेदे. वज्रास्त्र नवासाव शक्ती. नागास्त्र प्राणावती. खगेंद्रास्त्र प्रताप शक्ती. मौनास्त्र सांगितले. निर्वाणास्त्रादी संजीवन रुद्राक्ष आणि प्रळयाग्नी. विरक्तास्त्र कामासनी. मौनास्त्र सांगितले. दानवस्त्र देवाचं पूर्णतम. काळात्र मिळविती यमादी दम. स्तवनास्त्र गती उत्तम. स्तवनास्त्र गती उत्तम. जिंकू शके ब्रह्मांड. कार्तिकाचं ब्रह्मास्त्र. विभक्तास्त्र जारणास्त्र. शापास्त्र मरणास्त्र. शस्त्र ही शिकवले पाहिजे. आयुष्य 12 सकाळास्त्री प्रवीण केला नाथ. आयुष्यभज गमनार्थ. सकळ विद्या विनिरोपल्या. रसायनादी किमयागार. वेद व्याकरणादी निपुण. शास्त्र नाटके संगीतकार. यज पर गंधर्वादी लाजवी. ज्योतिष सहायक सरसंधान. कोकशास्त्र झाला प्रवीण. कामुक दंडगुण ओढण. शास्त्रा परपय केला. जलतरणादी चातुर्य कविता. वैदिकी रत्न सहित. ब्रह्मज्ञानादी निपुण करता. बोले त्याच्या ताचे. आयशी सर्क कळा कुसरी. सविद्या पूर्ण भांडारी. करून यांनी का परीक्षेसरी परी. जगा माझी या परी झाल्या परिपूर्ण. पुढे दैवते आराधन वरो पया कारणे. जालिंद्रा उतरली. मग तो वैष्णव पुढे केला. टाळ्याचा पूर्ण.
प्रत्यक्ष होता जालेंद्र सविदेशी दाविले पाहुणे विद्या अपारत्न मांडुकी द्विमूर्धनी धन्य धन्य अतिरिंद वार वार म्हणत असे. यापुढे अत्रिस्त म्हणे महाराज ऐकमात पूर्णपणे जालिंद्राचं सविदेशी पै झाली परी एक वचन एक उरले आराधन दैवते करून द्याय प्रसन्न वरागी मार्ग तरी सकळ दैवतांशी नेऊन भेटू जालिंद्राशी बोल स्वीकार पूर्ण तपासी बैसवाय मार्ग मावशी म्हणे वैष्णव स्कंदी व्हायला जालिंद्र भुवंतरे समग्र फिरवण्या होती दैवते असो ती स्थानी दैवते नामे सांगती वैखरी सुउद्यमे तरी दुबार कथा ग्रंथमात्मे पडत आहे माझा पुढील मच्छिनाचं कारणी निरूपली स्थानी दैवते नामी नागपात्रा श्वेतामा सूर्यकुंड उपदेशे जे मच्छिने साधन सकळ दैवते प्रसन्न तिथे दावली द्विमूर्धनी वरागे उपले भावनवीर जळदेवता पाताळा भुवना स्वर्गनाथा तितक्याची करुणे पूर्णिपाता वरा लागी उपदेशे परिदैवतेवर देऊन त्याची सांगती झाली पुन्हा तपासी तिने पावले सकल सिद्धीची ऐशी सकल वदले ती त्या ऐकून देवमर्दनी पाता झाला गणगडून तेथे द्वादशनी करून वरा तपारगी पैसा लोकटकीट वर चरणांगुट्ट वातग्रहणी आहारपुष्ट मुखी राम नाम पाठ ब्रह्मीदृष्टी निर्मिलीसे तो त्या चटक पाहुणी दैवते आले अपार तपशांती करून विचार स्थानी गेले आपल्याला बद्रीनाथ केने उभयता सुतामित आपल्या जवळ त्रिरात्र ठेवून घेतलेचे केले तरी पैसे कुठून सांगताला पंचरण सत्य लोकाते ब्रह्मगुण तेथे वर्धित म्हणाल ते कोणत्या रीती ब्रह्मतने सरस्वती द्वादशी दिवमूर्ती रेखित असे शृंगारी जिचे मुख पाता भद्र रेखला वाटे पूर्ण चंद्र केशकुरळ आकाशमंद वेष्टीच वाटे पाता की यापुढे पूर्ण अनेक युक्ती शृंगार केल्या हेमयुक्ती ते मुक्त न वाटे नक्षत्रमाते शृंगाराते मिरवले अपार रत्नी आगळा स्कंदवेष्टीत भुव रसाळा तिन्ही भुवनी रत्न निळ पिळा नक्षत्रमाळे मिरवले कंचुक वेष्टन दाटो करणे त्यात कंदुक सामान इंदू तरणे कुच विजयाचे हृदयस्थानी चिरपत्राचे मिरिमावेत पै हरिकटके कटाकृती जाणू कर्दळी स्तंभ नीती सरळ पोटऱ्या चरणस्थिती गगनावाजी मिळते ऐसे तनया पातिदृष्टी तो काम पूजेला सहजपोटी मग विधी नव्हे तो अविधी परमजे वेष्टी कुबुद्धीची संचला तो कामनळे उन्मत्त कुमारी मग लागत धावता वीर्यपात झाला विधीचा तेधवा वाचक्र सकळ नेट बुंद पावला महिपाट परी ही माझी वणी आचाट दिग्गज निजलासे निजला परी कर्णरंधात येऊन पडले बिंदुरेत चेहऱ्यात युक्त प्ररुद्ध नारायण संचाला परी त्यात लोटले भोत तिथं झाले चतुरावृत्ती युगप्रमाण द्विजा लागी नाही मरण चिरजीव असत ते अष्टदिशीत अष्टदिग महादीप्त हे महाराज त्यातील एकत्रित हो त्याची पण लिहिलं आहे माझं
रुद्र नारायण ते विख्यात अवताध्यक्ष देहस्थित त्या दिग्गजाच्या कर्णविवरात सुशोभित आहे की बालधनु बालार्क किरणे तरी ते पाहावे निजनयनी तुझ्या आलिंद्र शिष्य करुणी महिला विविधेची कर्णोदय कर्णोदय त्याचा झाला म्हणून काणी फनामा त्याला ऐशी ऐकून शिववचनाला वैष्णव बोलत रे म्हणे माझं फार बरे आपण बदला तितकी अपूर्व तरी माझं काही केवी विदारावा आम्हाला गिर दाखवा जैसे उदया आणली गोष्टी तैशी दाखवा प्रत्येक दृष्टी सूर्य जयंद्रत पाठपोटी मिरवावा मार्ग फार उत्तम झाले एकटे मम ताणले त्यात पुष्टी रक्षके भले निर्माण केले माझं तरी आता पाहून दाखवायचं गजस्थान आवश्यक म्हणून उमारा म्हणा त्रिवर्गाचे चालले त्रिवर्गाचे तेजात बुध दिशा व्यापुणे शिरले गगनात जीव चंद्र सूर्याचा तेजात अग्नी संचरे तिसरा एक रुद्र एक विष्णू तिचा उदयला कमळतनू की चंद्राचळ उद्राचळ धनु मांद्राचळ तिसरा ते की एक शुक्र एक बृहस्पती त्यात कचेश्वरमती अमृत संजीवन युक्ती तिसरा अमर मिरवला की एक परिचय एक चिंतामणी तिसरा निघतो प्रतापाणी ऐशे तीर्घ हिमालयी स्थानी प्रवेश करते पै झाले तो पहिले हिमालयी पर्वती छोटी दिग्गजमूर्ती महाविक्रा सुळ वटशक्ती पर्वताचा देखताची उमावर म्हणे हा गज प्रतापितीवर कदा नये महेशीर माजवेल समोर आपणाशी तरी त्याची कैसी युक्ती करावी तरी त्याची कैसी युक्ती करावी न राहे स्थिरत्वगती म्हणजे आले तीव्र उक्ती बोलतात शिवाय हे महाराज उमावर माझ्या मस्तकी वध कर आत्रसुते ठेविला तर त्याचा चमत्कार पाहता ब्रह्मांड मिळाला तवरपणी तेही मिळविले चुलपाणी मग या गजाची आबरकणी कोठोरी उरे मार्ग प्रयकार कृतांत शमे तोही शांतवेले उत्तमोत्तमे ते दिग्गजा तीव्रता प्रकाम कोटे आचले माझा वाद कधी चक्र राटी तेही कुंडेले होईल जेटी मित्र स्वयंदे भयभो कोटी स्थिर कैसा होईल तन्याने ब्रह्मांड जिंकिता पावे हा गजन कान चिरता तरी महाराज चमकाता आणि की मग कक्षीमाय झोपस्मजुळी करत जरी जिवली ओळी मोहनात तज्ञ काळी जपता झाला माझा मोहनास्त्रा मागे पवित्र पिरिताच्या स्पर्शात जपून या शुद्ध मंत्र भस्मशी सोडते तेव्हा ते शस्त्र होता व्यक्त तीव्रपणे गजाला शांत या प्रेमी चरण चतुर्थ सुदृढ व्यक्त झाला म्हणे शिवाशी तातासहित येतेची असावे स्वचित्तात मी करीपाशी जाऊनी त्वरित कानिपत्य आणतो ऐशा ऐकता वागतो आयुष्य म्हणे श्रीशंकर मग तो तेथून जालेंद्र तनुजापक्ष वाचला परी महोत्सव प्रतापंद सर्व अंग गरज झाला शांत निगडता होणे त्या त्वरित अधोरक्ती बोलत असे म्हणे बारे धीरपणा कोणी नसे तुझं समान तुझी करणी दिव्यरत्न महासिद्धीने निर्मिले हाक म्हणे बोले त्या ते म्हणे पृथ्वीनारायण समर्थ गजकर्णी होऊन व्यक्त अवता दीक्षा मेविशी तरी आता झडकरी कर्ण सोडून हे बाहेरी
तू ते नाम याद्यापरी कर्ण कानी पासा दिस ब्रह्मवीर्य कर्णोत्पत्ती म्हणून नाम हे माझा गुणनिधान हे माझा गुणनिधान शिराचा माहिती मग तो रे येऊन्या कर्णद्वारी दृष्टी पाय ब्रह्मचारी सहज करून या उभय करी नमस्कारी प्रेमाचे षोडश वर्षी वय समान बाळपण द्यायचे पण त्याचे ते सगळं करणं त्याचे माझी जवळले ज्या ज्या जेवण हस्त खाली उतरा करणं सुद्धा स्कंदी वाहुण्या नेहमी प्रेमे स्नेह भरित स्कंदी वाहुण्या प्रेमे स्नेह भरित शिवापाची पातळी स्कंदीचा उतरून ठेवी म्हैशी म्हणे कानिपा सर्व निराशी नमस्कारी उमा वरासी वीरवंता महाराजा त्यात नमुनिया जनका समेत द्विभूती आजी तात त्याते नमस्कृत श्रेयवंत होईल का मग शिवाशी करून नमस्कार उपरी नेमल्या वैश्वन तेव्हा प्रीती आधी कर जालना नेमिला उपरी अंतरस्ने भरित शिव कोळीने सप्रेम असती आपली आणखी बाळमूर्ती करकणा बैसुला परमप्रिय अति लालन घेतले बाळाचे चुंबन मग जालिंदरा बोले वचन बाळादे अनुग्रह तेव्हा अनुग्रह झाल्यापाठी मोडेल अज्ञान दश राहाटी सकळा अर्थ विजयपोटी कर्णपार मिळा जैसा होता अर्कोदय अंधका पाय विलय जैसा होता अर्कोदय अंधकार पाय विलय ते सकळ ज्ञान जनाची हे व्यवसाय त्यांनी बाळा करावे की द्रव्याचा गृहीत भरती मग सकळ व्यवसाय त्या सुस्ती त्याने कृपामूर्ती बाळा लागी करावे ऐशा आदिनाथ वचन ऐसे ऐकून आदिनाथ वचन जाली तुका विमान मूर्तीची गडी क्रियामंडन संकल्प देवाने तन मन धन काया वाचा त्याग केला दुर्गुणाचा तो निसंकल्प असाचा गुरुराजांनी वंदिला वनराशी स्पर्शिन्या चंद्रमौळी करजी फुले मंत्राळे तेने सकळ ज्ञान काजे फिटून गेली तात्काळ जैसे संधी लाविता दीप तीव्रतमाचं हे लोप तेवी मंत्र बीजमाप अज्ञान कंदर्प कर्दनपण मिनुटी का व्यक्त सगळं भास पूर्ण झाला विजय पण असं चराची माझाची वास ऐकेरविवर्तचं ब्रह्मदृष्टी संकलित खून दुष्यगुरु मुखे करूया ते हरी रुद्र ब्रह्मरूप चैतन्य ऐकरूप मिनत ऐक्यरूप मिनिले आसायच्या होता राटी मग झाली चित्रटी पदी जाता मी पाटी पदी पातले सुवचनी द्विमर्दी युक्ती सागे जालंद्रपती बालजी का दत्तवचर कानेपते समर्पी ऐसे सांगून सोय युक्ती अदृश्य झाले धाकमूर्ती वरी साधू शुक्ल उमापती सन्माते निर्ला वरी सादृश्यपणे उमापती सन्माते त्याची निर्ला परी षण्मासा दिनामाजारी दत्तकृपे विद्यालयरी साठून कानिपांधरी कला भांडरी विद्येचा सकळ स्त्री केल्याप्रमाणे परिसंजीवनी अस्त्र आणि दुसरी वाताकर्षण झाली दक्षिण असे मला करून रक्षण
सांगितले सगळे विद्येचे कारण परिचितीचे साक्षात कोण जालिंदर नाव दिला हो तरी संशयाचे कारण गजकरणी झाला जन्म त्यासाठी जाऊ तुम्हाला दांभूक विधी संस्कार पाहुणे आज जालिंदर वातारा प्रशंसनी मंत्र असं जिल्हा रक्षणे परी सगळं असती झाला निपुण बोलता झाला रुमारमण अस्त्रदेवता कोणी प्रसन्न कानिपती देई का अस्त्रदेवता कोणी प्रसन्न कानिपती देई का मग स्तवनाचं जपण त्वरित बोलले सकळ दैवत इंद्र वरुण अश्विनी सहित मैलागी उतरले दानव मानव प्रतापंत आतळ वितळ पाताळ ही विख्यात नवनाग कुळे वशवंत तेही पाजले त्याटा चंद्रसूर्य गणगंधर्व यक्षकेंद्र झाले सर्व विष्णुधर कामदेव खगेंद्रा सहित कुलवंगम येता झाला दाशी राम अवतार रक्ष विष्णू अवतार रक्ष विष्णू दश अवतारी निर्ला 52 जय देवता शंकिनी डंकिनी कालिके सहित अष्टवर गण पाताळनाथ गजानन मिळवला ऐसे देवतावरून किती मृत्यू लोकी पूर्ण विख्याती 33 कोटी संख्या बोलती दुष्य झाली की तितके असं व्हायच्या समज त्याचे जालिंदर परिणाम बरदाजी सर्व जोडून बोलता तसे म्हणे महाराजा कोपरुंदी कानी पाम मिरवला सविद्येशी ते योग देऊन निगोती कार्याला मिळवत आहे आयशंस त्याचे वचन देवते बोलते सकळ जन तुझा आम्हावर वरप्रधान विश्वविदेशी दिल्ले परी कवनार्थ श्री पावकाच्या महाप्रती आणि आत्री सुत तुम्हाप्रती विद्यानाथ विविध झालाचे असे उभयच्या भिडे करून तुम्हा तिथले वरप्रधान परिपुढे आणि का कारण विरोध नाही जी येथून पुढे तेथून तुम्ही पुढे शिष्य सकळ अगणित कमीची तितक्याची विसंधीची वर किती उपाव बरे मला तरी वाईट वर्ण उपवामी स्पष्ट मानाल तसे तप महाश्रेष्ठ दुःख दे आपल्या ऐश्वर्यमानी बैसे तक्षी तो जालिंदर दृष्टी पाहुणे परमचित्ती शोभला म्हणे माझा अनादर करून जाता स्नानावर तरी माझा चमत्कार दिशी पावा मग करी कवळीने बसवणे वाता सर्पिता जेठी तिने करुण्या नवपटे प्रेरक झाले वातास्त्र ते वाताचा तीव्र निकट होता वातचक्र ते सकाळी विमाने विमानावर भ्रमण करीत वाचाने ते पण गंधर्वनाथ गुणी गाणे चढिता सिद्ध आदी देव सुरोवर आदी समस्त सज्ज केले सायके मग नानास्त्रे जपून युक्ती शिरतोडी दे नाथावरती ते पण नाथ निर्माण करील सर्वांची परतात गंधर्वाचं पिता वज्रास्त्र अमरपती यक्ष अग्नी अस्त्रे सोडिती जलादस्त्र वरून तो धुमास्त्र अश्विनी देव नागाचे पिता सकळ दानव आयशे अस्त्री पोहत गौरव पोहताने तिने परिहार दृष्टीपाती चमत्कार म्हणते पुढे कसे विचार निष्ठी पावली आयशी अस्त्री पिता बहुत ते पाहुणे झाले नाथ मग चक्रास्त्री मोनास्त्र युद्ध जात आहे महाराज ते मोनाचं अस्त्र ते प्रवेश करी प्रताप बाहेरी जालिंदर ते अवलोकन करी नमनी राहत असे अस्त्र ऐशी अस्त्र सकळ झाले तरी जालिंदर निघून गेले परिकराचं विमुक्त केले निगटेले वातास्त्र
विमाने होऊन या स्वर्गी विमाने होऊन या स्वर्गी स्थिर तुम्ही आटले वाचक्र. मग एकाकी बोलती उत्तर एकाएकमेका बोलती उत्तर. एकाकी बोलते उत्तर. कैसा विचार का जी जी असते पेरतो आपण ती असते ती जातीनं म्हणा ती जातीनं म्हणा त्रास उतरावा. तीव्र शस्त्रघाते करून दोन दोन काते करावे हरण. मग तयार दुसरा स्वर्गवास करावा तो. आयचे मानले सर्वचित्ती माने उतरली खाबळी होती. मग फारशी शक्ती घेऊन यायला लावली. तिशिव खडग भाले तोमर फरशा मुरस पांडू कट्यार कदा चक्र बरची यंत्र दारुणादी उद्भवले. मुक्ती भाले असली तर ऐशी शस्त्रे किती वर्णिता असंख्य रूपी प्राणांती घेऊन जावले. हे पाहुणे झाल्यानंतर सुविधा झाला कामिका अस्त्र पवित्र कामास्त्र केले. कामेश्वर प्रगट होता अगणित उदय पाहुण्या. कामवार्ता दर्शिविता देवासी परित्या स्त्री आयशा रम्यवनं शतगुण आयशा. भुगुटी सहायक नेत्रकटाक्ष सोडीची कामाचे त्यावे कामात सर्वोणी पवित्र. केले लंपड होण्या सर्वत्र झाला उसळले. लंपट होण्या सर्वत्र झाला उसळले. मग एकेकाच्या ध्यानी लागून करते तव त्या पळती राहणारने ही धावती त्यामागे. परी बदितरू त्याचे वर्णिता नसेम पारू. वाढ जावे कटका पारू त्या तो त्या कामिनी कटकवणी बदित होते जाती वेदून देवी त्याचे तरी कोण हुशार. एका वृक्षावरी एकावरी तैसे एक वेदले त्यावरी निकडं जाऊन विनंती करी विनंती पाहून झाल्यानं नंदन स्पर्श जर ब्रह्मतृण भस्मचूर स्पर्श प्रगड होता. सगळं कामिनी झाली फेरकता ते पाहुण्या कामी तत्वता उड्या सोडती माहिती. त्याचे मागे देवला भले उड्या सोडती अति वहिले परिस्वाच्या पदाते धरले तरु खाली शाखेत कवळूनी. मग खाली मोळी वरते पद त्याचे लोणती ते मद मुकुट पहते पडून पद्ध. कबरी मोकळी हेलावी. जैसे सुग्रीव पक्षाची घरे तरुची लोमची दिसती. आपण दिन उदय शाखेवरी वळ काळिका झोमती तन्याने तरुवरती देव प्राटे झोळकंबे घेती. ते पाहुणे उमापती रमापती हास्य करती गदगदा. म्हणती बरवी तरी भोज आयचा मिळाला नाही चोज भोज. न मारता सगळं ज्ञान काज बरवे जाणून स्त्रिया तळवटी काम करीत्या झाल्या शेवटी. सगळं चिर फुलण्या करसुंटी सकाळची चिर फोडणे करपुटी नग्नश्री मिळली. सकाळ स्त्रीच्या निरापाशिनी स्त्रिया आणून करती राशी. मग झाली कानेपाशी हळू निदाची देव सकळ झाली नग्न. त्याचे नेसून येई वसन. मग कानिपा घेऊन वसन ज्याची त्याची नेशित देव बोलत. असो गुरुची करणी विपरीत. विध्वंसले असे सामर्थ्य
योगागती ज्याची बंबांडी फिरती ते तर काही काहीतरी लोणती ऐसे म्हणून त्याप्रती वसना लागेपर्यंत परिमाय मार्ग पुरुषे चोरणे तुम्हा परिधान गुप्त वसन तरी तरी हे ऐसे वर्तमान बोलू का कृते वसन नेसल्यावरी पायवंदी उभे करी भाळ ठेवण्याच्या पदावरती आणि जाता पुढाला मग कानिपा नेत्रभक्ती मग कानिपाची नेत्रभक्ती मग कानिपाची नेत्रभक्ती पाहुणे तुष्टी देव चित्ती मग प्रसन्न होण्यावर असती वराव पिती कृपेने मनी करून या हा विचार विना दिल्यापासून वर सोडणार नाही कृतनिश्चय हा असे आयशा निश्चय करून चित्ती प्रचितीवर उपती जे असलं त्याची शक्ती आणि मग चक्री देवण्यावर प्रधान कानिपा केला वरदवान ते ऐकून पाहुण्यांना विभक्त प्राप्त सुखदेव झाले मुक्त चारुण्या वस्त्रभूषणाने नाथावशी पडली सर्वत्री करून नमस्कार म्हणते तो स्वतः दिलावर सगळं स्त्री शासकात आम्ही मिळून जागे उपरे गोळ्या पुढे करण्याचा अभियोग करीत त्यातील ते तुम्ही समस्त कृपा करण्याचे मावाशी काय असतो कविती आयचे वृंस्थाना जाती मारून यावर रामावरण उमावर काने वाजाने बलिदान होणे तीन रात्री तेथे राहिले ती तिथे स्वाद सुंदी सुद्धा पुढे सांगेले इतिहासित रणवंशी नाम त्यात मालवायचे वर जाते स्वस्तीची भक्ती समस्त करू केव्हा सदा परिचय द्वादशाध्याय गोढा 204 श्रीकृष्ण अर्पणमस्तु शुभवतु शिरस्तु अध्याय 12वा वया 204 श्री नवनाथ भक्तिसार द्वादशाध्याय समाप्त.